जय गुरुदेव. जैशी जागृती ना स्वप्न, सुषुप्ती ही जाय विरून, की प्रलय तेजे ग्राशिले रात्रंदीन. मग अवघाची प्रकाशू देवी प्रकृती पुरुष गिळून, अहम सोहम जाय मिळून. मागे जे उरे ते घनानंद पूर्ण, निज रूप आमुचे. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून अद्वैत साक्षात्काराच्या अंतिम टप्प्याचे वर्णन करतात. माणूस आयुष्यभर 3 अवस्थात वावरतो. पहिली अवस्था जागृत अवस्था. या जागृत अवस्थेत पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्म इंद्रियाद्वारे जो व्यवहार होतो ते त्याच्यासाठी स्थूल जगत असते. दुसरी अवस्था आहे स्वप्न अवस्था. या ठिकाणी ज्ञानेंद्रिय आणि कर्म इंद्रिय शांत असतात, पण मनाचा तिथं व्यवहार चालू होतो. मनच तिथं सृष्टी उभा करते. ते आहे त्याचं मानसिक जग. आणि सुषुप्ती अवस्था म्हणजे गाढ झोप. या अवस्थेमध्ये इंद्रियही शांत असतात आणि मनही शांत असते, पण तिथं अज्ञान असतं. या तिन्ही अवस्थामध्ये द्वैत असते. जागृतीत विषय दिसतात, विषय पाहणारा आणि विषय असतात. स्वप्नात विषय भासतात, तिथंही पाहणारा असतो आणि त्याला तिथं विषय भासतात. आणि सुषुप्तीमध्ये अंधार असतो, तिथं जाणीवच नसते. या ओवीत माऊली म्हणतात, जेव्हा सद्गुरु कृपेने साधकाचं अंतकरण शुद्ध होतं, अंतकरण शुद्ध झाल्यानंतर सद्गुरूचा बोध, तूच शिव आहेस, तूच ब्रह्म आहेस, हा बोध प्राप्त झाल्या झाल्या साधक सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती या तिन्ही अवस्थाच्या पलीकडे जातो. ती अवस्था तुरीय अवस्था असते. तेथे केवळ प्रकाश असतो, शुद्ध जाणीव असते. मी ब्रह्मस्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, विश्वात भरलेलं चैतन्य मीच आहे, विश्व प्रपंच रूपानं नटलेला परमात्मा मीच आहे. अशा अवस्थेमध्ये त्याच्या देहाचा व्यवहार चालतो. पुढं माऊली म्हणतात, सांख्यशास्त्राप्रमाणे जग हे प्रकृती म्हणजे शक्ती, माया, विश्व आणि पुरुष म्हणजे चैतन्य, शिव, आत्मा यांच्या संयोगाने बनलेले आहे. जोपर्यंत आपल्याला असे वाटते की मी पाहणारा आहे आणि हे जग दृश्य आहे, तोपर्यंत आपण समजावे की आपण संसारात आहोत. ज्या दिवशी आपल्याला सद्गुरूचा बोध झाला, तू चैतन्य स्वरूप आहेस, त्यावेळेस त्याच्यामध्ये अखंड चिंतन चालतं की मी हा देह नाही. हे देह आणि विश्व यांना चालवणारी शक्ती ते चैतन्य मी आहे असा बोध होतो. त्यावेळेस पाहणारा आणि पाहिले जाणारे हे दोन एकच होतात. याला माऊली म्हणतात प्रकृती पुरुष मिळून, अहम सोहम जाय मिळून. प्रकृती पुरुष गिळून प्रकृती आणि पुरुष एक होतात. पाहणारा आणि पाहिले जाणारा. अहम म्हणजे मी देह आहे हा भाव, आणि सोहम म्हणजे मी ब्रह्म आहे हा भाव. साधना करताना मी ब्रह्म आहे, मी शिवस्वरूप आहे हा विचार आवश्यक असतो, पण अभ्यास करता करता हा विचार गळून जातो. मी ब्रह्म आहे, मी शिव आहे असे म्हणता म्हणता केवळ ब्रह्मस्वरूप राहते, शिवस्वरूप राहते आणि तिथं मीपणा गळून जातो. तेथे द्वैत संपलेले असते. जेव्हा सोहची जाणीवही विरून जाते, तेव्हा मागे जे उरते ते शब्दाच्या पलीकडलं मौन असते.
घनानंद हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. घन म्हणजे पोकळी नाही, जे ठासून भरलेले आहे. जसा पाण्याचा बर्फ होतो, घट्ट होतं पाणी, ती अवस्था म्हणजे घन. आपला लौकिक आनंद हा लाटेसारखा असतो, येतो आणि निघून जातो. पण सद्गुरु बोधानं अंतकरण शुद्ध झालं आणि दृढ भाव झाला, मी ब्रह्मस्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे. त्यावेळेस त्याला घनानंद हा समुद्राच्या तळासारखा स्थिर असतो. आपलं निज स्वरूप म्हणजे आपण आरशात स्वतःला पाहतो तेव्हा ते प्रतिबिंब असते. पण आरशाशिवाय जे आहेच ते रूप कशावरही अवलंबून नाही. तसं आपल्याला आनंद मिळवायचा नाही, आपण स्वतः आनंद स्वरूपच आहोत. हे विश्व म्हणजे एक रात्र आहे. अज्ञान म्हणजे त्यातील अंधार. जेव्हा ज्ञानाचा प्रलय होतो तेव्हा अंधार आणि ही रात्र दोन्ही प्रकाशात विरघळून जातात. मग तिथे देवही उरत नाही आणि भक्तही उरत नाही. उरतो तो फक्त एक अखंड अविनाशी आनंद. हे आपलं निज स्वरूप आहे असं या ओवीतून संत शिरोमणी मन्मथ माऊली सांगतात. ओम शांती शांती शांती.